एकदम आरामात आहे आणि पैशाचं flow चालू आहे. आहेत ना असे लोक, पैशाचा फ्लो चालू, पण आपल्या डोक्यात जो आहे की ब्लॉक, की मला खूप कामच करावं लागणार आहे, कष्टच करावं लागणार आहे, तेव्हाच माझ्याकडे पैसा येणार आहे. तर हे काढून टाका, हे युनिव्हर्सल मधून हे ब्लॉक काढून टाका. हे कोणाशी म्हणणं बोलणं हे कट कट डाऊन करा. काम आहे ठीक आहे, कर्म आहे, आपण आपले कर्म करायचे, भगवद्गीतामध्ये सांगितले ना, तू तुझे कर्म कर, पण त्याच्यावर तुम्ही पैशाला नका जोडू. मनी एनर्जी आहे, आपण एनर्जी आहे, फक्त आपल्याला आहे ना ते मनीच्या एनर्जी मध्ये आपल्याला हे ठेवायचं, जी काही एनर्जी मनीच्या एनर्जी मध्ये आपल्याला व्हायचंय. एफर्टलेसली निरंतर पैसा येत जाणार आहे आपल्याकडे. कसा येणार तो विचार करायचा नाही, किंवा आपण त्याच्या कॅपेबल आहे तो विचार करायचा नाही. तितका येऊ शकतो तितका येऊ शकतो, ते आपण विचार करायचं नाही, ते सगळं ब्रह्मांडावर सोडून द्यायचं. ओके. आपल्या सगळ्यांनी नोटा घ्यायच्या आहे, परत त्याला फील करायचंय सगळ्यांनी. जसं काल सांगितलं, नोटांना खूप छान असं बघायचंय, मनी बघायचंय, आदर भावने बघायचंय. ती लक्ष्मी माताजीने तुम्हाला लहानपणापासून साथ दिली आहे ना. लहानपणा तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर पासून ते तुम्हाला साथ देत होते. तुमच्या जन्माला आलेलं जे हॉस्पिटलचं बिल असेल, जे काही खाल्लं असेल आईच्या पोटात, ते सगळं लक्ष्मी माताने आलं. जे घरात वस्तू आहे, कपडे, ते सगळं लक्ष्मी माताने आले. मग तुम्हाला कंटिन्यूस साथ देते ना, कंटिन्यूस, कधी तुमचा साथ सोडला नाही, कधी आपला साथ सोडला नाही. तर जी लक्ष्मी माता तुमच्या हातात आहे आज बघा, त्याची एनर्जी फील करा. पैसा एक एनर्जी, मी एक एनर्जी, आणि माझी एनर्जी जी आहे ती पैशासोबत मी कनेक्ट करतो. तर थँक्यू लक्ष्मी माता. डीप ब्रिदिंग घ्यायची पैसे हातात घेऊन, आणि श्वास तुमचा होल्ड करायचा, आणि ते लक्ष्मीला आतापर्यंत जो काही पैसा मिळाला, लक्ष्मी मिळाली, त्याला ना असं ग्रेटनेस फील करायचं, वाव फील करायचं, प्रेम फील करायचं. आणि जेवढं तुम्हाला श्वास ठेवता येईल वर होल्ड करून, 1 2 3 4 5 सेकंद म्हणा, त्याला कुंभक लावणं म्हणतात. तर जेवढं तुम्हाला जमल तेवढं करा, आणि एक हळूवार एकदम श्वास सोडायचा. आलं लक्षात सगळ्यांनी? सुरू डीप ब्रिदिंग करायची आणि श्वास सोडायचा दीर्घ. वाटल्यास तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा, असंही तुम्ही करू शकता, किंवा नाकाने घ्या आणि नाकाने सोडा, असंही करा, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे. चला, दीर्घ श्वास घ्यायचा आपल्याला. होल्ड करायचा. इनहेल. फील करायचं. शरीरात सगळं जे काही आहे, पॉझिटिव्हिटी आहे ती आत जात आहे, निगेटिव्हिटी जी काही आतमध्ये असेल ती सगळी बाहेर फेकली जाते. नकारात्मकता, जे पैशाबद्दल कधी वाईट विचार केले होते, किंवा असं आहे तसं आहे, जे काही आपल्या सोचमध्ये, ते सगळं आपण बाहेर टाकत आहोत. मीठ हास्य चेहऱ्यावर, स्माईल. फील करा पैसा आपल्याकडे निरंतर आहे. आतापर्यंत सर्व जो काही पैसा आहे येत आले आहे, त्याला कधी आपण ग्रेटफुल नाही झालो, कधी ग्रेटफुल होता नाही आलं, किंवा आपल्याला माहित नव्हतं. कदाचित कोणी आपल्या हातात पैसा देत होता, घेत होतो, जे काही देताना घेताना आपण उसने घेतले असेल, लोन घेतलं असेल, पण आपल्याला असं वाटलं असेल की नाही, लोन तो बोजा, पण लक्ष्मी आलेली आपल्या हातात. तर फील करा, जेव्हा जेव्हा आपल्या हातात लक्ष्मी आली, किंवा जेव्हा जेव्हा आपण दिली, तर त्या एनर्जीला फील करा, ग्रेटनेस फील करा, वाव म्हणा, थँक्यू म्हणा. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू. थँक्यू. आय एम सॉरी लक्ष्मी माता. आय एम सॉरी. मला माफ कर लक्ष्मी माता. मी इतकी वर्ष तुझे कधी असे मनापासून धन्यवाद करू शकलो नाही, किंवा मला माहीतच नव्हतं धन्यवाद कसं करायचं. मी शिकलोच नाही धन्यवाद कसं करायचं, त्यासाठी मला माफ कर. मी कधी तुझा अनादर केला असेल, कधी तुला कमी समजलं असेल, कधी मनामध्ये एन्झायटी किंवा भीती किंवा अवलोचना केली असेल, किंवा इतरांविषयी पैसा पाहून ईर्ष्या केली असेल, जे काही असे भाव मी तुला दिलेले, त्यासाठी लक्ष्मी माता मला माफ कर. माफ कर मला म्हणे, मी जर कधी कळत न कळत अशा चुका केलेल्या असेल आयुष्यभर, कधी तुला नीट ठेवलं नसेल, व्यवस्थित ठेवलं नसेल, कधी माझ्याकडनं खाली टाकल्या गेल्या असेल, फेकल्या गेल्या असेल, कधी व्यवस्थित
ठेवलेल्या नोटा गेलेल्या नसेल, मी तो भाव दिला नसेल, कधी मी तुझा मान कमी केला असेल किंवा मी अनादर केला असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी मला माफ कर लक्ष्मी माता. मला खरंच माफ कर लक्ष्मी माता. मी आता आतापर्यंत जो काही अनादर झालाय किंवा जे काही माझ्याकडनं चुका झाल्या त्या सगळ्या कर्माची मी माफी मागत आहोत. त्यासाठी मला माफ कर. धन्यवाद लक्ष्मी माता. मला तू माफ करत आहे मनापासून. मी खूप आभारी आहे. थँक्यू. थँक्यू लक्ष्मी माता. मी तुझ्यावर निरंतर प्रेम करतो. मी तुझा निरंतर आदर करतो. मी तुझा निरंतर सन्मान करतो. मी यापुढेही करत राहील. तुला इतकं छान ठेवल, तुला इतकं आदराने ठेवल, इतकं सजवून ठेवल. माझ्या घरामध्ये तुझ्यासाठी वेगळा स्पेस ठेवल. जेवढा काही स्पेस आहे तो मी जास्त स्पेस रिकामा करून आदराने ठेवन. स्वच्छ सुंदर अशा बॅग मध्ये पर्समध्ये ठेवल. लक्ष्मी माता तू माझ्याकडे निरंतर यायचंय, निरंतर फ्लो करायचं. ही दिवाळी अशी कर लक्ष्मी माता माझी की आतापर्यंत झालेल्या ज्या काही दिवाळी आहेत त्याच्यामध्ये ही सगळ्यात सोनेरी दिवाळी असणार आहे, असा आशीर्वाद मला दे. मी खूप धनवान आहे लक्ष्मी माता. थँक्यू. मी कधी फीलच नाही केलं आतापर्यंत की मी एवढं धनवान आहे, मी करोडपती आहे, मी मिलेनियर आहे. मी कधी फीलच नाही केलं, कारण तू मला कंटिन्यू साथ दिली. कंटिन्यू तू कधी तू माझी साथ सोडली नाही. कधी असं नाही की तू माझ्या नाहीये घरात, असं कधीही झालं नाही. तू कंटिन्यू माझ्याकडे आहे, त्यासाठी धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता. जे काही तू माझ्याकडे आहे, जे काही मी खर्च केले, जे काही इतरांना दिले, त्या सगळ्या पैशांसाठी मी आभारी आहे. त्या सगळ्या पैशांसाठी आभारी. जे आतापर्यंत माझ्याकडे सगळे पैसे आहेत त्या सगळ्या पैशांसाठी मी खूप ग्रेटफुल आहे. थँक्यू. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू. मी खूप आभार मानते तुझे. थँक्यू सो मच. येस. पैशाकडे बघायचंय, प्रेम भावने बघायचंय, आदराने बघायचंय, रिस्पेक्टनी बघायचंय, खूप प्रेमाने बघायचंय, काइंडनेसनी बघायचंय. आणि जो काही पैसा आपल्याकडे येत आहे त्यासाठी खूप धन्यवाद करायचंय, थँक्यू करायचं. आणि निरंतर फ्लो आपल्याकडे येणार आहे असं इमेजिन करायचं. जे काही आपले विश आहे ते सगळ्यात पूर्ण करत आहे. आतापर्यंत जे कपडे घातले, ड्रेस घातले, गोल्ड घातले, चपला, बुट, बॅग, जे काही सगळं सगळं मिळालं ते सगळं आपल्याला पैशाने मिळालं. त्या सगळ्या वस्तूंसाठी, त्या सगळ्या ज्वेलरीसाठी, त्या सगळ्या कपड्यांसाठी, स्वादिष्ट भोजन खाल्लेले, वेगवेगळे मजा केलेली, व्हॅकेशन केलेले, सर्कसला गेलेलो आहे, कुठं काय मजा केलेली आहे, कोणाच्या एखाद्या एंटरटेनमेंट शो बघितलेले, सगळं 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 पैशाने आलेलं. त्या सगळ्या मजेसाठी, त्या सगळ्या एन्जॉयमेंटसाठी, हॉटेलिंग, ट्रॅव्हलिंग, सगळ्या सगळ्यासाठी थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू सो मच. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू. स्माईल वाढवायची, चेहऱ्यावर आनंद वाढवायचा आहे, उत्साह वाढायचा आहे. लक्ष्मी ते लक्ष्मीला काय आवडतं? उत्साह आवडतो, एनर्जी आवडती, खुशी आवडती, पीसफुल आवडतो, ग्रॅटिट्यूड आवडतो. हे सगळे भाव आपल्यामध्ये आणायचे आणि लक्ष्मी बघायचंय, म्हणायचंय की पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे. पैशाकडे बघायचंय आणि त्या प्रेमाने भावने म्हणायचं की असं म्हणायचंय ना की अंगावर काटे आले पाहिजे तुमच्या. जसं की काल आपण म्हटलं, पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे आणि निरंतर तो माझ्याकडे येत आहे. मी काम करत असतानाही येतो आणि मी काम नाही करत तेव्हाही येतो. वाव. कारण पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा माझा खूप छान मित्र आहे. मी झोपलो असतो तरी पैसा येतो, मी जागे असतो तरी पैसा येतो, मी एन्जॉय करतो तरी पैसा येतो, मी मुलांसोबत मस्ती करतोय तरी पैसा येतोय, मी मस्तपैकी रिलॅक्स करतोय, बीचच्या बाजूला बसून मस्त चिल करतोय तरी पैसा येतो आहे. गरज असताना पैसा येतो, गरज नसताना पैसा येतो, गरज असताना जरा जास्तच येतो. कारण पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे. मला शोधत शोधत येतो, घुमून घुमून येतो, फिरून फिरून येतो. कारण माझा पैसा खूप जिवलग मित्र आहे. थँक्यू फॉर द मनी. थँक्यू फॉर द मनी. थँक्यू फॉर द मनी. पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे. फिरून फिरून येतो, घुमून घुमून येतो, मला शोधत शोधत येतो. मी जिथं आहे तिथं येतो. रात्री येतो, सकाळी येतो, दुपारी येतो, एनी टाइम येतो. क्रेडिटेडचे मेसेज येतात मला कंटिन्यू. तो आवाज फील करायचा आहे मोबाईलमध्ये, क्रेडिटेडचे मेसेज, तो मेसेज बघायचा आहे कितीचा आहे मेसेज. वाव. आज 1,00,000चा मेसेज आलाय की वाव, तुमच्या बँकेचे क्रेडिट बॅलन्स बघायचंय. वाव. थँक्यू. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू युनिवर्स. थँक्यू ब्रह्मांड. वाव. मी कॅपेबल आहे. मी त्याला घेण्यासाठी मी तयार आहे. मी रिसिव्ह मोडमध्ये आहे. मी रिसिव्ह मोडमध्ये आहे लक्ष्मी माता. मी रिसिव्ह करत आहे. मी रिसिव्ह करत आहे. माझी फेमिनाईन एनर्जी मी इन्क्रीज करत आहे. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. कारण पैसा माझा खूप जिवलग मित्र आहे, खूप सुंदर मित्र आहे, खूप चांगला बेस्ट फ्रेंड आहे.
आणि माझ्याकडं फिरून फिरून येत आहे, घुमून घुमून येत आहे. मला गरज असताना येत आहे, गरज नसताना येत आहे. पण गरज असताना जरा खूप जास्त प्रमाणात येत आहे. कारण पैसा माझा, यस, काय माईक चालू करून बोलू शकता, म्हणू शकता जे कम्फर्टेबल आहे ते. पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा माझा खूप छान मित्र आहे. आणि तो घुमून घुमून येतो, फिरून फिरून येतो. आणि कधी येतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, एनी टाइम येतो. सकाळी येतो, दुपारी येतो, संध्याकाळी येतो, एनी टाइम येतो. मी एफर्टलेसली पैसे कमवत आहे. एफर्टलेसली जी अमाऊंट आहे ती पण तुमच्या मनात म्हणू शकते की महिन्याला मला इतकं येत आहे. एफर्टलेसली येत आहे, बिंदास येत आहे. वाव! पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैशाचा वास फील करायचा आहे. जे काही तुम्हाला एनर्जी फील करायची पैशाची, कारण पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. घुमून घुमून येत आहे, फिरून फिरून येत आहे. कंटिन्यू फ्लो माझ्याकडे पैशाचा वाढत आहे. ऑनलाईन येत आहे, ऑफलाईन येत आहे. गोल्ड मध्ये येत आहे, सिल्वर मध्ये येत आहे, डिस्काउंट मध्ये येत आहे, काही बोनस मध्ये येत आहे. कसे येत आहेत पण येत आहे. कारण पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा माझा खूप सुंदर मित्र. जसे 7 अजुबे आहेत ना या जगामध्ये, तसंच माझ्याकडं वाव 7च्या रेंज मध्ये जे काही आहे, 7 लाख, 7 कोटी, जे काही आहे तशा प्रकारचा माझ्याकडे पैसा येत आहे. वाव! थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सप्तऋषी जे आहे, सप्तऋषीच्या एनर्जीकडनं आपल्याला पैसा येत आहे. वाव! फील करायचा आहे. 7 सूर आहे जगामध्ये, की त्या एनर्जीने 7 वंडर, 7 सूर जे काही आहे, हे 7 जन्म आहे. 7 जन्म पुरल कंटिन्यू माझ्याकडे पैशाचा फ्लो आहे. थँक्यू, थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू सो मच. थँक्यू. फील करायचं त्या एनर्जीला. थँक्यू म्हणायचंय, खूप ग्रेटफुल करायचंय. आणि जो काही इथून पुढे पैसा येणार आहे लक्ष्मी माता, तर मी इतरांना पण शेअर करणार आहे. जे गरज असेल त्यांना पण मी देणार आहे. किंवा मला देता बनव, मला दानिश बनव, मला देणारा बनव. मी इतरांना मदत करू शकतो. जे माझ्या समोर एखादी व्यक्ती येईल तर मी त्याला मदत करू शकतो. त्याला खायला एक वेळेला मी देऊ शकतो. तेवढं मला कॅपेबल बनवू. आणि मी देणाऱ्यांच्या लाईन मध्ये आहे, मी घेणाऱ्यांच्या लाईन मध्ये नाही. मी देणाऱ्याचे, मी दाता आहे, मी देणार आहे. त्याच्यामुळं माझ्याकडे अतिशय भरपूर प्रमाणात आहे. लक्ष्मी माता माझ्याकडे भरपूर प्रमाणात आहे. लक्ष्मी माझ्यावर खूप प्रेम करते. कारण पैसा माझा खूप छान मित्र आहे. निरंतर येत आहे, निरंतर पैशाचा फ्लो येत आहे. नॉन स्टॉप माझ्याकडे पैशाचा फ्लो येतोय. फील करायचंय. येस, पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. तर सगळ्या नोटा घ्यायच्या आहे. परत आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. माळ कोणाकडे आहे? वैशाली, ते तुमच्या हातात आहे. हा, ज्याच्या हातात आहे त्याने घ्या आणि एक शार्ट झाल्यावर स्टॉप सांगा. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, आय लव्ह यू. माळ ज्यांच्याकडे त्यांनी माईक पण चालू ठेवा एकदम कोणतं. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, थँक्यू, आय लव्ह यू. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear Lord, I am sorry. Thank you, thank you, thank you, Dear I love you. Dear money, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank. एक एक नोट फील करायची. Dear money, sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. I love you. Dear money, रिपीट झालं तर त्याच काउंट करायचं. Dear, I am sorry, please forgive, thank you, I love you. I love you. Dear money, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear money, I love you. Dear money, I am sorry, I please love you. forgive, thank Dear you, money, I I love you. am sorry. Dear Please money, I am sorry, forgive you. please I love forgive, you. thank you, Dear I love money, you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. dear money, Dear I money, am sorry. sorry, Please please forgive me. forgive, thank Thank you, you. I I love love you. you. Dear Dear money, money, I am sorry, sorry. please Please forgive, forgive me. thank Thank you. you. I love you. Dear money, I am Please sorry. forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please
you, Please forgive me. I Thank love you. you. Dear Lord, money, dear, I'm sorry, please forgive, forgive thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, Please thank you, forgive me. I love you. Dear money, Dear I'm sorry, money, I'm please thank forgive you, me. I love Thank you. you. Dear Dear money, money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, dear I'm money, sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, thank I you. love I you. love you. Money, I'm sorry, please thank you, I Dear love you. money, Dear dear money, I'm sorry, please forgive, thank you, thank I love you. you. Dear money, I'm sorry, Forgive me. thank you, Thank I you. love you. Dear Dear, money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear dear money, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank thank you, I you. love I you. love you. Dear money, I'm sorry. Please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I'm sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive me, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you. Dear, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. झालं? ओके. ज्या काही वस्तू असतील आपल्या घरामध्ये वस्तू असेल ज्या पैशाने आल्या असेल किंवा कोणी दुसऱ्यांनी काही वस्तू घेतली असेल गाडी घेतली असेल काही आपण कधी अनादर केला असेल कधी आपण बोललो असेल नाही का यांच्याकडे तर काय पैशाचे आपल्याकडे नाहीये 2 नंबरचा पैसा जे काही व्हॉटएव्हर आपण ते नाही सांगत बसायचं पण जे काही आपण लक्ष्मीबद्दल बोललेलो आहे इनडायरेक्टली डायरेक्ट नाही बोललेलो आहे म्हणजे कधी कधी आपण नातेवाईकांना असं डायरेक्ट नाही टोमणा मारत ना इनडायरेक्टली बोलत असतो बऱ्याच वेळेला होतं ना असं की आपल्याला एकाला बोलायचं असतं आपण दुसरं सासू बोली सुना लागे असं म्हणतात ना तर तसं इनडायरेक्टली बोललेला असतो कधी आपण कळत न कळत बोललेला असतो किंवा काही वस्तूंना बोललेला असतो की अरे हे इतकं काय गरज चाललं तुला घ्यायचं एवढं मागायचं म्हणजे आपण कधी न कधी त्याचं
पैशाशी आपण कनेक्ट केलेले किंवा पैशाचा अनादर केला त्यासाठी पण आपण आहे ना स्वतःला माफी मागायची. दिवसभर पण तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता, कारण कितीतरी वेळेस केलेलं असेल माहित नसेल. तर आपण तर जर असं काही केलं असेल म्हटलं असेल त्यासाठी आपल्याला माफी मागायची. आपण ईर्ष्या केली असेल कोणाची गाडी, कोणाचा बंगलो बघून, कोणाची लाईफस्टाईल बघून, तर आपण इनडायरेक्टली लक्ष्मी मातालाच त्याला ईर्ष्या केली असं म्हणायला काय हरकत नाही. मग आपल्याला फील करायचं बाबा त्याच्याकडे आहे, माझ्याकडे पण येऊ दे. त्याच्याकडे भरपूर जसं आहे तसं माझ्याकडे येऊ, मी रिसिव्ह मोड मध्ये आहे. थँक्यू थँक्यू. जिथं दिसते लक्ष्मी माता त्या लक्ष्मी माताच्या रूपमध्ये बघा. लॅपटॉप, मोबाईल जे काही तुमच्याकडे आहे त्याचं कधी कंप्लेंट केली असेल ते पण पैशाने चाललेले ना. तर मग ते सगळं जे काही पैशाने तुमच्या आजूबाजूला आलेले त्या सगळ्या गोष्टींना, थिंग्सना थँक्यू म्हणा. फील करा त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पैशाने आतापर्यंत मिळालेल्या आपल्याला. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. तर पाणी घ्यायचंय सगळ्यांनी, पाण्याचा ग्लास पैसे राहू द्यायचे का तर पाण्याकडे बघायचंय, एक चांगल्या भावाने बघायचंय, स्माइल करायचंय, एनर्जी हाय ठेवायची. पाणी तुम्हाला जलपिता आहेत पाणी आहे ना, जलपिता धरती माता हे आपल्याला भरपूर पैसा अबंडन्स देणार आहेत आणि देतात, देऊ शकतात. आपण त्यांना फक्त सांगायचं, आपला आदेश द्यायचा आहे, कारण तर आपण सांगत नाही तर त्यांना माहित नाही. तर आपल्याला पाण्याकडे एक सुंदर अशा भावने बघायचंय की जसं जलपिता आहे आणि सुंदर असं हे करायचंय, स्मित हास्य करायचं, थँक्यू म्हणायचं, धन्यवाद म्हणायचं. डिअर मॅजिकल वॉटर, डिअर मॅजिकल वॉटर त्या पाण्याला म्हणायचंय, हे जादुई पाणी, हे जादुई पाणी मला माझ्या आयुष्यात प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये एफर्टलेसली मिळू दे. हे जादुई वॉटर, जे तुम्हाला असं वाटतं अमाऊंट तुम्ही ते म्हणा. हे जादुई वॉटर मला माझ्या संपूर्ण आयुष्यात 5 लाख रुपये एफर्टलेसली मिळू दे. आणि जे काही पैसे मिळत आहे त्यासाठी मी खूप आभारी आहे. माझ्या शरीरात जाऊन पैशाची एनर्जी हाय कर. जे काही माझ्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पैशाची वाढव, जी काही निगेटिव्हिटी असेल ती सगळी बाहेर जाऊ दे. हे जादुई पाणी मला दिवसभरात भरभराट होऊ दे. येणारी दिवाळी माझी खूप भरभराट होऊ दे. आयुष्यभर मला कधीही धनाची कमी पडू नये. हे डिअर मॅजिकल वॉटर, मीही इतरांना मदत करू शकतो अशी शक्ती दे मला. हे मॅजिकल वॉटर, तुझ्यात ती शक्ती आहे, तू करू शकतो, कारण तू मॅजिकल आहे, तू जादुई पाणी आहे. तू जादुई पाणी, जसंही तू माझ्या शरीरात जाणार आहे तशी जादू होणार आहे आणि मी पैशाचं चुंबक होणार आहे. मी कोण होणार आहे? पैशाचं चुंबक. तर जादुई पाणी मला पैशाचं चुंबक कर, मला मनी मॅग्नेट बनव. पैसा माझ्याकडं खेचत येईल असं मला बनव, पैसा माझ्याकडं खेचत येईल असं मला बनव. जादुई पाणी जसंही माझ्या शरीरात जाईल प्रत्येक सेल माझ्या हील कर, प्रत्येक बॉडीतले ऑर्गन्स माझ्या हील कर. हे जादुई पाणी, मिरॅकल वॉटर, डिअर मिरॅकल वॉटर, तू मिरॅकल कर. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू जलपिता, थँक्यू जलपिता. आणि ते पाणी घ्यायचं, थोडा वेळ तोंडात ठेवायचं, तो ग्रेटनेस फील करायचा आणि मग ते प्यायचं. मग दिवसभरात जेवढं तुम्हाला चार्ज करून पाणी पिता येईल तेवढं चार्ज करून प्यायचं. येस, आता एखादी बॉटल असेल त्याच्यावर तुम्ही स्टिकरनी लिहू पण शकता, थँक्यू फॉर मनी, थँक्यूचे शब्द ते पण लिहू शकता. जसं आपल्या पाण्याचा टॉपिक झालाय तुम्हाला बाकीचं माहिती. ओके. पाण्याची चव छान लागते, टेस्ट छान लागतं, व्हायब्रेशन छान लागतं, पाणी चेंज होतं ना ते. वाटतंय का रोजच्या पाण्यासारखं का वेगळं वाटतंय? खरंच मॅजिकल पाणी फील होतंय का पितानी? यस, नो? हा, होतंय. एकदम असं रिचनेस किंवा असं काहीतरी वेगळं असं पितोय ते असं फील झालं पाहिजे एक प्रकारचं. येस, आता आपले जे काही पैशाची आपली निगेटिव्हिटी ती आपण हळूहळू काढत आहोत, ब्लॉक काढत आहोत की पैसा कमवणं अवघड आहे. पैसा कमवणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे ना. पैशाची कारण एनर्जी लेवलवर काम आहे. पैशाचा जे काही आपल्या मॅजिक बुक मध्ये आहे, रिलेशन, हेल्थ, वेल्थ, त्याच्यात सगळ्यात जर काही सोपा असेल तर तो पैसा आहे. कारण जर रिलेशनशिप मध्ये जर आपल्याला हे करायचं 2 व्यक्ती लागतात ना, प्रत्येक व्यक्ती गोष्टीमध्ये 2 लागतात. आपल्याला जर आपल्यासारखं बदलायचंय किंवा बाकीचा पण माहोल लागतो, पण पैशाच्या बाबतीमध्ये तसं काही नाही ब्रिज. आपण आणि पैसाच आहे, 2च गोष्टी.
आणि जो काही तुम्ही दिवसभरात पैसा ठेवताय पर्समध्ये वगैरे त्याला नीट ठेवत जा व्यवस्थित. अशा घड्या कशा पण वाकड्या तिकड्या. तर मी अशी पर्स आणलेली अशी लॉंग याची, तर मी त्याला असं सरळच ठेवते नोटा. असे त्याचे घडी नाही करत, जेवढ्यात ठेवता येईल मी सरळ ठेवते. पहिले मी अशा कशा पण टाकायचे, कशात पण टाकायचे नाही का, डब्यात, ते असं डाळीच्या डब्यात टाकता. लेडीज कुठं खूप असतात, लक्ष्मी येते. तुम्हाला जर असं सॉस करून कुठं पण दाबून ठेवलं, कसं पण ठेवलं, तर ते तुम्हाला अशा व्यवस्थितच ठेवायच्या त्या नोटा. अरेंजबलच ठेवायच्या आहे. मोठ्या नोटा एका साईडला ठेवायच्या, छोट्या नोटा एका साईडला, चिल्लर जी आहे ते एक वेगळ्या पाकिटात ठेवायची. याला काय शिकतोय, कालचं जे मी तुम्हाला पाठवलं होतं है ना ते बुक, त्याच्यामध्ये आपल्याला शिकवलं गेलेलं आहे की आपल्याला व्यवस्थित रेंज केलं पाहिजे. म्हणजे जसं घरामध्ये आपल्याला चांगलं आवडतं, नीट नेटकं जिथं आवडतं, चांगलं आहे व्यवस्थित, तिथं तुम्हालाही बसा वाटतं. 7 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला, इथं आपण जे 20 रुपयाला कॉफी घेतो तिथं ते 1000 रुपयाला पण द्यायला तयार आहे. का द्यायला तयार आहे? कॉफी तशीच असेल, टेस्ट मध्ये काही एवढा फरक नसेल, पण तिथलचं जे फिलिंग आहे, तिथलचं जे लुक आहे, त्या सगळ्या गोष्टी आहे ना एनर्जी लेवलवर वेगळे आहेत. म्हणून आपण आपल्या जो पैसा आहे ठेवणार आहोत, ज्या काही आता सध्या तुमच्याकडे नोट आहे, नंतर येणार नोट आहे, तर ते व्यवस्थित ठेवा. आणि शक्यतो असेल तुमच्याकडे एक खूपच जुनं पुराणं पॉकेट असेल, पर्स असेल, तर ते चेंज करा. चांगलं घ्या, एखादं स्वच्छ चांगलं घ्या. मग ते फटेपुराणे मी भरपूर जणांची बघते की खूप असे हालत खराब असते त्या पॉकेटामध्ये आपण ते ठेवतो. मग तुम्हाला असं खूप हालत असं खराब ठिकाणी राहायला तुम्हाला ठेवलं एखाद्या खोलीमध्ये, तिथं खूप असं फटे हाल आहे, तुम्हाला तिथे राहायला आवडेल का? तुमचं पण जीव गुदमरण ना, कुठेतरी असं फिरून यावं गार्डन मध्ये वगैरे. मग त्याला किती लागतात? 100-200 रुपये लागतात है ना. जे काही घेताल तुम्ही, रेड ब्राऊन कलर मध्ये घेऊ शकता तुम्ही. आणि त्याला व्यवस्थित अरेंज करा. असे जे कप्पे कप्पे असतात लेडीज साठी आणि पुरुषांसाठी पण मिळतात, तर त्याला व्यवस्थित ठेवा. काड्या एका साईडने, त्या पैसे जे आहे तर त्याला थोडा वेळ द्यायचा आणि व्यवस्थित सगळ्यांनी पैसे ठेवायचे आजपासून. पूर्वी तुम्ही कसे ठेवत असेल काही नाही, मी पण भरपूर, मलाही माहित नव्हतं तेव्हा मी पण असेच ठेवायचे पैसे. आणि आता तर 2-3 वर्षात तर पैसेच ठेवायचे नाही, कॅशमध्ये पैसेच ठेवायचे. सगळे जे होते ते ऑनलाईन मध्येच आहे. ऑनलाईनचं ते फील नाही आता. जर म्हटलं ही प्रॅक्टिस आपण ऑनलाईन मध्ये पैशाने करू, होईल का? नाही होत ना. आपल्या लक्ष्मीपूजन पैसेच ठेवायचं, भले आपण कार्ड वगैरे ठेवतो तिथं, पण आपल्याला पैसे तर आपण ठेवतोच ना, मनी एनर्जी आपण ठेवतो. तर मग पैसे जे आहे ते नीट नेटके ठेवा. असे कुठेही टाकून, कुठल्याही डब्यात खुपसायचे, इथे टाकून लपून ठेवायचे, करायचे, आपण ते करत असतो लेडीज सहसा. तर व्यवस्थित अशा एखाद्या पर्समध्ये वगैरे ठेवा. त्याच्यात कापूरचा एखादा तुकडा टाकून ठेवा. जसं अत्तर तर लावलंच आहे आपण काल सगळ्या नोटांना, त्याच्यामुळे त्याचा स्मेल आहे. जर कमी झाला तर अधूनमधून उद्या परवा परत थोडं थोडं लावायचं. तो स्मेल जर उडाला असं वाटतं, आता प्रॅक्टिस करतो आपल्या हातांना वगैरे, मग ते थोडं सोडून जातं, थोडं थोडं परत हे लावायचं. ते काही उमटत नाही, दिसत नाही, ते त्याचं हे येत नाही ते. आलं लक्षात? आणि नोटा ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा ठेवायच्या नंतर पण तुमचं काम झाल्यावर. आता सध्याच्या प्रॅक्टिसच्या नोट आहेत त्या 7 दिवस तशाच राहू द्या, त्याच्यातले खर्च नका करू. नंतर तुम्ही खर्च करू शकता आपली प्रॅक्टिस झाल्यानंतर, रोज रोज जशी जशी एनर्जी होईल तशी. ओके. आता पॉवरफुल पैशाचा मंत्र आहे श्रीम ब्रिजी, सगळ्यांना माहिती आहे. मागच्या वेळेस पण आपण घेतलेला होता. नाही माहिती, मला नाही माहिती. हा, तर श्रीम ब्रिजी जो मंत्र आहे तो डॉक्टर पिल्लई यांनी रिवंट केलेला आहे. तर फॉरेनचे लोक जास्त वापरतात. आपले लोक कसे, आपले लोक पटकन त्याच्यावर कुठल्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवत नाही आणि करायचं म्हणून करतात, पण ते लोक सर्च करतात भरपूर, त्याच्या पाठीमागचे व्हायब्रेशन काय आहे, सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही गुगलवर टाकलं श्रीम ब्रिजी तुम्हाला दिसेल. ते डॉक्टर पिल्लई यांनी तो मंत्र केलेला आहे की आपण काल जसं डिवाइन काउंट नाव हे काल केलं. तर डिवाइन काउंट नाऊ हा पैशाचा मंत्र आहे. तर डिवाइन म्हणजे एनर्जी, काउंट म्हणजे मोजणं, नाऊ म्हणजे आत्ता आहे. आलं लक्षात? तर मग आता आपण काय करणार आहे, तुमच्याकडे माळ आहेत, आपण श्रीम ब्रिजी 108 घेणार आहे आणि डिवाइन काउंट नाऊ पण 108 घेणार आहे. ओके. हा, दिसले सर, तुम्ही माळ घ्या, एक जण कोणी पण माळ घ्या कंटिन्यू. तर पहिलं काय घेणार आहे आपण, श्रीम ब्रिजी. आलं लक्षात? सगळ्यांना म्हणता येतं म्हणून दाखवा, श्रीम श्रीम ब्रिजी. ब्रिजी. ब्रिजी, हा, BREZEE, ब्रिजी. काय आलं? BRE BRE, श्रीम ब्रिजी. एक मिनिट, श्रीम ब्रिजी. ब्रिजी, ब्रिज नसतो का, ब्रिज, ब्रिजी.
Do healers feel that burnout when they are having some heavy इथे आपण लावू शकतो, पण आपण जे म्हणणार ना तोंडाने ते महत्वाचं आहे. Stream busy. हा, आलं? स्ट्रीम ब्रिझी, स्ट्रीम घेतली का? माळ घेतली ना? Yes. मंत्र कळाला सगळ्यांना? ओके. तर पैसे पण काउंट करायचे आणि 108 वेळेस रिपीट करायचे. स्ट्रीम ब्रिझी, स्ट्रीम ब्रिझी. थांबा, एक बंद करते. स्ट्रीम ब्रिझी, 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 झालं मॅडम. येस, परत एक घुट पाणी घ्यायचंय. आता 7 मिनिटाचा कोणतरी अलाराम लावा. एक कोणाकडे जे एक्स्ट्रा मोबाईल आहे 7 मिनिटचा. ओके, त्याच्यासारखे 7 मिनिट आपल्याला कंटिन्यू व्हायब्रेशन हाय करायचे मनीच्या याच्यामध्ये. लक्षात? मी तुम्हाला काल बोलली होती ना, मला 1717 नंबर दिसतो या नोटावरती, अचानक 1717 नंबर आला. अरे वा. तुम्हाला युनिव्हर्सलनी मग ते मेसेज दिला की तुम्ही जे हे करताय मॅनिफेस्ट, ते समोर येतं आपल्या. ऊर्जा वही बहती जहाँ ध्यान जाता है. लॉ ऑफ प्रोटेक्शनचा नियम येतो आहे ना. आणि ते होतं, तिथे आहे, पण आपण नाही लक्ष देत. मॅजिक ऑलरेडी आहे, सगळं काही तिथंच आहे, जागेवरच आहे. फक्त आपण काल पण याच नोट होत्या. तर मला हा 666 आलाय. येस, व्हेरी गुड. आपल्या ते तिथंच जागेवर होतं, पण आपण आपलं कॉन्शियसनेस नव्हतं ना. आता आपण कॉन्शियसनेस आणतोय त्याच्यामध्ये. आपलं कॉन्शियसनेस, मॅजिक ऑलरेडी तुमच्याकडे आहे, सगळ्या गोष्टी तिथं जागेवरच आहे, त्या कुठेही गेलेल्या नाहीये, त्या सेम लेवललाच आहे. फक्त आपलंच कॉन्शियस आपणच भरकटतोय, नाही ना. आपणच डळमळतो, आपणच भीती, फेअर सगळं काही अट्रॅक्ट करतो.
ओके, आता 5:13 झाले. कंटिन्यू 7 मिनिट. ओके, divine count now, divine count now, divine count now, divine count now, divine bring gold, divine bring gold, divine together, divine together, divine together, divine together, divine count now, 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 divine count now. खुशी फील करा, एनर्जी फील करा, स्माइल चेहऱ्यावर. Divine count now, divine count now, divine bring gold, divine bring gold, divine bring gold, divine bring gold, divine count now, divine count now. माईक चालू करून पण बोलू शकता. Divine count now, divine count now, divine together, divine together, divine together, divine together, divine count now, divine count now, divine count now, divine count now. Divine bring gold, divine bring gold, divine together, divine together, divine count now, divine count now, divine bring gold, divine bring gold, divine count now, divine count now, divine bring gold, divine bring gold, divine count now, divine count now, divine bring gold, divine together, divine together, divine magic now, divine magic now, divine magic now. Divine magic now, divine count now, 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 divine magic now, divine count now. Divine count now, divine count now, count now, divine count now, divine together, divine together, divine together, divine together, divine. divine together, divine count now, divine magic now, divine count now, divine magic now, divine bring gold, 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 divine bring gold. Divine bring gold, divine count now, divine count now, divine count now, divine count now, divine bring gold, divine bring gold, divine together, divine together, divine together, divine together, divine together, divine together, divine count now, divine magic now, magic now. Divine now, divine magic now, divine magic now, divine magic now, Divine magic now, divine count now, divine count now, divine magic now, divine magic now, divine together, divine together, divine, divine together, divine together, divine together, divine together, now, divine bring gold, divine count now, divine bring gold, divine together, divine together, divine together, divine together. Divine magic now, 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 divine bring gold, divine bring gold, divine bring gold, divine count now, divine count now, divine count now, divine together, divine together, divine together, divine together, divine count now, divine count now. Divine bring gold, divine bring gold, divine count now, divine count now, divine bring gold, divine bring gold, divine together, divine together, divine together, divine together, divine together, divine together, divine bring gold, divine bring gold, divine bring gold, bring gold, now, divine bring gold, divine divine bring gold, divine magic now, 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 together, divine together, divine divine together, divine together,
together, divine count now, divine count now, divine gold, gold, divine together, Divine things, divine together, divine together, divine together, divine together, divine to together, born together, count now, divine bring gold, divine bring gold, divine count now, divine count now, divine bring gold, divine bring gold, divine together, divine together, divine together, divine together, divine together, divine anytime, divine anytime, divine anytime, divine count now, divine count now, divine count now, divine count now. Divine count now, divine count now, divine count now, divine count now, divine bring gold, divine love money, loving, love, together, divine together, divine love, together, divine together, divine together, count now, go, divine bingo, count now, divine count now, divine bingo, divine bingo, divine together, 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 divine magic now, divine magic now, divine magic now, divine magic now, divine count now, divine magic now, divine count now, divine count now, divine magic now, divine count now, divine magic now, count now, divine, divine magic now, divine count now, divine magic now, divine count now, divine, divine now, divine magic now, divine count now, divine magic now. 7 मिनिटं झाले, कळालं का? 7 मिनिट. I love money, money love me. हे राहिलं ना मॅडम? हा म्हणू शकता. आय लव्ह मनी, मनी लव्ह मी, मनी पैसा पैशावर माझं पैशाला माझ्या करमत नाही, मला पैशाशिवाय करमत नाही, पैशाला माझ्याशिवाय करमत नाही, पैशाला माझ्याशिवाय करमत नाही, मला पैशाशिवाय करमत नाही, पैशाला माझ्याशिवाय करमत नाही. आय लव्ह मनी, मनी लव्ह मी, आय लव्ह मनी, मनी लव्ह मी. I am money magnet, I am money magnet, I am money magnet, I am money magnet, I am money magnet. Thank you for the money, thank you for the money, thank you for the money, thank you for money loves me, I love money, money loves me, I love money, money loves me, I love money. पैसा माझ्यावर प्रेम करतो, मी पैशावर प्रेम करते, पैसा माझ्यावर प्रेम करतो, मी पैशावर प्रेम करते. Wow, thank you for the money, thank you for the money, thank you for the money, thank you for the money. for the money. Thank you for the money. Thank you for the money. Thank you for the money. I love money. Money love. I love money. हे पैसे कोण अजून बाहेर पडतच नाही. हम्म? पाटील मॅडम चालू आहे. दिवसभर पण तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल काम करताना, जेव्हा त्या फ्रिक्वेन्सी मध्ये राहत जा, त्या फ्रिक्वेन्सी मध्ये नाही का स्वतःला ठेवत जा. जेवढं तुम्ही जास्त 8 तास ठेवायची जेव्हा प्रॅक्टिस होईल ना, तेव्हा सगळ्या गोष्टी सुरुवातीला 1 तास होईल, 15 मिनिटं होईल, 10 मिनिटं होईल, नंतर हळूहळू वाढवायला लागेल. जशी एकदा फक्त निगेटिव्हिटी दूर करायची, जे कमतरता आहे, निगेटिव्हिटी आहे पैशामुळं. तेच तर कालचा दिवस कसा गेला तुमचा? काल पैशाबद्दल तुमच्या मनामध्ये काही निगेटिव्ह थॉट आले का? एकही आला का? किंवा नाही मला माझ्याकडे नाहीये किंवा येणार नाही असा ते आला का? नाही आला ना? मग सेम आपण जर ही प्रॅक्टिस कंटिन्यू करत राहिलं की आपल्याला ते कमतरता, ती निगेटिव्हिटी किंवा आपलं कसं व्हायचं कसं ते गोष्टी येणारच नाही ना. कारण काय करतोय, आपली एनर्जी, आपली फ्रिक्वेन्सी आपण हाय करतोय, त्या लेवलवर, त्या चॅनलवर ट्यून करतोय. तुम्हाला माहितीये रेडिओचं बटन आहे, ते फिरवले की सगळे चॅनल लागतात है ना. पण राईट तुम्हाला जर गाणेच ऐकायचे, तुम्हाला राईट ट्यून करणं गरजेचं आहे की नाही. फ्रिक्वेन्सी 93.3 वर जर गाणे लागत असेल आणि तर तुम्ही बातम्यांचं चॅनल लावताय आणि मला म्हणताय गाणे ऐकायचे आणि इरिटेट होताय, राग येतोय, तुम्हाला चिडचिड होतं, पण तुमचं चॅनलच तुम्ही चेंज केलंय ना. फ्रिक्वेन्सी, ब्रह्मांड फ्रिक्वेन्सीवर काम करतं. म्हणजे मनीची फ्रिक्वेन्सी, कदाचित तुमचं जी फ्रिक्वेन्सी आहे तुम्ही ते वेगळ्याच याच्यावर फिरवताय आणि ते वेगळ्याच याच्यावर परत परत जातंय. कळलं? होतं काय गडबड?
म्हणजे तिथे आपल्याला जिथे लावायचं तुमचं जे चॅनल लावायचे जे पाहिजे आपल्याला लक्झरीचं पाहिजे अबंडन्सचं पाहिजे तर ते आपण ती फ्रिक्वेन्सी फिरवतच नाही. आपण काय करतोय उलट्या दिशेला दुसरीच फ्रिक्वेन्सी फिरवतोय. जिथे एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, नकोपणा आहे, लॅकनेस आहे, तर सगळं आपण ते चुकीने फिरवतोय आणि मग आपण परत परत तेच औषध फेस करतोय सगळं. आणि सगळं करतोय आपण म्हणतो की मी तर इतकं करतो, देवाचं इतकं करतो, हे करतो. त्या एनर्जीला नाही माहित ना तुम्ही काय काय करताय. ते एनर्जी तशी काम करत नाही. ब्रह्मांडाचा तसा लॉ नाही. ब्रह्मांडाचा लॉ फक्त फ्रिक्वेन्सीवर काम करतो, फक्त त्या ट्यूनवर काम करतो, है ना. जर आपण ऑर्डर दिली अमेझॉनला, एखादी वस्तू मागवली तर आपल्याला सगळं टाकावं लागतं. पिनकोड टाकावं लागते, ऍड्रेस टाकावं लागतं, आपला मोबाईल नंबर टाकावं लागतं. ते चुकलं की गिफ्ट किंवा जी काही वस्तू आहे तिथं येईल का, नाही येणार, दुसऱ्या ठिकाणी येईल. मग आपण तर ते सगळं करतो, मागतो तर खरंच, पण आपला ऍड्रेसच देत नाही ब्रह्मांडाला. नीट आपला ऍड्रेसच सांगत नाही की मला इथे इथं पाहिजे. येस. तुम्ही शेअरिंग करू शकता कालच्या दिवसात तुम्ही काय अनुभव केले किंवा तुम्हाला जे काही तुम्हाला मिळतंय, गिफ्ट मिळत आहे, बोनस मिळत आहे, जे काही तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतं आजूबाजू, ती एनर्जी तुम्हाला कॉन्टॅक्ट करते, फील करते, तुम्ही त्या शेअरिंग करा. कारण तुमच्या शेअरिंगनी कळत जाईल इतरांना पण की तुमचे ब्लॉकेजेस निघत आहेत म्हणून. आलं लक्षात. काल वैशालीताईंना 1000 रुपये मिळाले, त्या म्हणे स्टार्टिंगला जॉईन केलं त्यांच्यासाठी पण क्लॅपिंग करू शकता. जेव्हा आपण इतरांच्या सेलिब्रेशन मध्ये, इतरांच्या आनंदामध्ये खुश होतो ना, मग ते आपलं आपलं मल्टिपल होत असतं आणि आपल्या लाईफ मध्ये पण मल्टिपल येतो. मग आपल्याला जे जे काही जेव्हा जेव्हा आपल्याला सेलिब्रेशन मिळेल, आपल्याला जी काही गोष्ट तर ते सेलिब्रेट करायचं, छोटं छोटं करायचं. असं काही नाही दरवेळेस मॅडम म्हटलं म्हणून पिझ्झाच ऑर्डर करून खायचं असं नाही. तुम्ही 4 दाणे साखरेचे घ्या, ते तोंडात टाका आणि मग खुश व्हा. येस, सुकेशने काल खूप छान मला फोन करून सांगितल्या काही गोष्टी, तिने भरपूर बारीक गोष्टी नोटीस केल्या. तर आपण सुकेशनीचा अनुभव ऐकू मग आपलं. येस सुकेशनी. मॅडम म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काल जे छोट्या छोट्या गोष्टी मी नोटीस केल्या तर म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे की मी माझ्या जन्मापासून नोटीस केलं की जन्माचे म्हणजे ते तुझा आवाज आहे ना खूप बारीक येतो. तुला हेडफोन काढ, एक तर तुझा आवाज तसा खूप कमी येतोय. हेडफोन काढून टाक वाटलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट नोटीस केली होती की तुम्ही जेव्हा जन्माला आले त्यावेळेस कोणी तुम्हाला म्हणजे एक म्हणतात ना एक हेल्दी चाइल्ड वगैरे असं म्हणून इव्हन मी जेव्हा जेव्हा मम्मीच्या पोटामध्ये होते तेव्हापासून पण पप्पा माझी जास्त काळजी घेत होते. थोडंसं आईला काही टायफॉइड समथिंग असा काय झालेला होता आणि माझा जो दादा आहे तर त्याचा तो घरी हे आलेला. तर मी काल त्याला म्हणत होती की तिथे तुझ्यासाठी पैसे नाही खर्च झाले, माझ्यासाठी झालेले. आणि तिच्यानंतर माझी जी स्कॉलरशिप मिळाली होती आणि एक लॅकची जी फिलिंग आहे ती लॅकची फिलिंग नाही राहिली काल. जे मी छोट्या-छोट्या गोष्टी नोट केल्या किंवा कुठे मला डिस्काउंट मिळाला असेल किंवा कॉलेजेसमध्ये जिथे माझं 50,000-60,000 ला ॲडमिशन माझं जिथे मला डिस्काउंट मिळाला होता, तो डिस्काउंट पण मी लिहिला. मला काल एक वर्दीनेसची फिलिंग आलेली, की येस आय एम डिझर्व्ह आणि मी करू शकते. येस, हेच खूप महत्वाचं आहे की आपल्याला लॅकनेस नसणं किंवा आपण कमतरता आहे, आपण ते मिडल क्लास फॉर्मॅट मधून आलोय किंवा आपल्याला हे नाही ते नाही, तर ते ब्लॉकेजेस निघणं गरजेचं. अबंडन्स पाहिजेत आपल्याला, त्या दारात खिडक्या उघडणं गरजेचं. जो अंधकार जो आहे ना तो कमी करणं गरजेचं. कारण अंधकार आपणच करून ठेवलेला, कळत न कळत करून ठेवलेला, माहित नाही कसा. काही गोष्टी आपल्या डोक्यात टाकल्या गेलेल्या, काही ऐकण्यात गेलेल्या, काही बिनवण्यात आलेल्या, नाही का. की भरपूर गोष्टी अशा ज्या आहेत की आपल्याला सांगितलं जातं की जास्त पैसा वाईट असतो किंवा भरपूर असे काहीतरी असतात बोलणं. जुने लोक जे बोलायचे किंवा काही पण लोक अजून काही एक लोक सांगायचं की काल फक्त पैशांबद्दल विचार करत होतो, पण याच्यामध्ये हे पण समजलं की आपली फॅमिली आपल्यासाठी किती करते आणि आपण ते नोटीस टेकिंग फॉर ग्रांटेड घेतोय. प्रत्येक गोष्ट आपण टेकिंग फॉर ग्रांटेड घेत असतो. ते कपडे घेत असतात, छोट्या-छोट्या गोष्टी की कधी-कधी आई-वडिलांनी त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं असतं. तर काल मनीबद्दल करता-करता आणि मी नंतर थँक यू फॅमिली, थँक यू मम्मी-पप्पा किंवा थँक यू ज्या कुठल्या नातेवाईकांनी आणि जे तुम्ही बोलत ट्रिप एन्जॉय केली होती. तर ठीक आहे वडिलांबरोबर गेले असेल, वडिलांनी पैसे खर्च केले असेल, तसेच फ्रेंड होते, रिलेटिव्ह होते, तर ते पण एक थँक यू लिहिताना ते एक रिलेशनशिपवरती पण काम झालं. येस. आणि कोणी काल किती किती ग्रॅटिट्यूड लिहिले प्रामाणिकपणे तुम्ही सांगू शकता की किती लिहिले तुम्ही काल. जसं मी तुम्हाला कॅटेगरी करून दिली होती की याच्यात इतके लिहा, त्याच्यात इतके लिहा, तुम्ही किती किती लिहिले. येस, एनीवन. माझे तुम्हाला 51 झाले. 51, व्हेरी गुड. आज अजून जास्त होतील, उद्या जास्त होतील अजून. आपल्याला 777 7 दिवसामध्ये 777 ग्रॅटिट्यूड लिहायचे तुम्हाला पैशाबद्दल.
यस प्रणालीताई, तुम्ही किती लिहिले? काल मी तुम्हाला कॅटेगरी करून दिली होती. एका कॅटेगरी शिक्षणासाठी म्हटलं तुम्ही ते 100 लिहू शकता तुम्ही. शिक्षणासाठी जे जे तुम्हाला मिळालेलं, पेन मिळाला, वही मिळाली, वॉटर बॅग मिळाली, सगळं पैशाने आलं ना. एक शिक्षण कॅटेगरी जर घेतली तुम्ही, तिथं 100च्या वर तर ग्रॅट्युइट निघतील ना. जर हे कपडे घेतले तुम्ही, तर आतापर्यंत दिवाळीला कपडे, बुट, चपला, फटाके काय काय तुम्हाला मिळालं नाही, लाडू मिळाले, त्याच्यात तुम्ही 100 काढू शकता. आणि बसा, 1 तास बसा, रात्री झोपताना बसा, जेव्हा तुम्ही निवांत आहे तेव्हा बसा. यास अजून कोण लिहिले ग्रॅटिट्यूड? पैशाचे किती लिहिले? कारण जी प्रॅक्टिस करताना तुम्ही ते देणार आहे, जास्त जेवढी प्रॅक्टिस होणार आहे ना तेवढं तुम्हाला येणार आहे. मिळवायचं सगळ्यांना असतं, पण सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस आणि असाइनमेंट असतात. मॅजिक बुक पण तेच सांगतं. शेवटी तुम्हाला अभ्यासक्रम दिला असतो, प्रत्येक मॅजिक बुक धडा संपल्यावर असाइनमेंट दिली असते. महत्वाचं काय? प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रॅक्टिस, भरोसा, लगातार, हे 3 शब्द आहे ना, छापून ठेवा डोक्यात. प्रॅक्टिस, भरोसा, लगातार. प्रॅक्टिस, भरोसा, लगातार. प्रॅक्टिस म्हणजे आपला मराठीत काय म्हणता येईल त्याला? मराठीत सराव. 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 मराठीचे शब्द काही विसरून जातो. सराव तुमचा जेवढा होईल, तुमचा विश्वास दृढ होईल आणि ते निरंतर होईल, तर काम करेल मॅजिक. आपण किती निरंतर करतोय, किती सराव करतोय, ते महत्वाचं आहे. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला लिहिता येईल तेवढे लिहा. ऍटलिस्ट 7 दिवसात 7 ते 77 ग्रॅटिट्यूड लिहा. नंतर तुम्ही पैशाची कंटिन्यू लिहू शकता किती. तू आहे म्हणून मी कपडे घालते. हम्म. मी तर रोज मी तर म्हणते हो. साबणला म्हणते, ब्रशला म्हणते, हे जेव्हा पेस्टला आपण अशी म्हणते, ब्रश